केलेले रोटरी क्लब पंढरपूरचे अध्यक्ष मान्य करंडे सर, त्यांची टीम, त्यानंतर अभिजितदादा पाटील साहेब, त्यानंतर बारसकर साहेब, वंचितचे मोठे सर, आपल्या काशावरचे सरपंच देशमुख सर, आम्हाला नेहमी मदत करणारे त्यांचे सदस्य सहकारी वाघमारे साहेब, या ठिकाणी 20 वर्षापासून जे सामाजिक काम चालू आहे त्या सामाजिक कार्याला मला नेहमीच मार्गदर्शन करणारे आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर राजकुमार बनसोडे IT साहेब, हनुमंत क्षीरसागर, राजाभाऊ कडलासकर, डेप्युटी राजाभाऊ कडलासकर आहेत, दत्तात्रय सावकर आहेत, अजूनही आहेत, तुकाराम टाकळे साहेब आहेत. हे सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांच्या सहकार्यामुळं हे अविरत 20 वर्षाची सेवा घडलेली आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा झालेली आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाकरता 45व्या वर्षामधला गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा एक वाढदिवस झालेला आहे. जन्मतारीख आई वडिलांना माहीत होती का नाही माहीत नाही, गुरुजींची कृपा आहे. त्यातल्या त्यात गुरुजींचा एक कृपा आशीर्वाद माझ्यावर एवढा आहे की 1 दिवसाने पुढे टाकलेला आहे. त्यामुळं 1-6च्या गर्दीत बसण्यापेक्षा 2-6च्या डब्यात जावं म्हणले त्याने. 2-6च्या डब्यात गेल्यामुळं हा चांगला एक कार्यक्रम आणि उपक्रम महात्मा फुले युवा मंचाला इथं साजरा करता आला. या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त जे आपले शिष्यवृत्ती 8वी आणि 5वी शिष्यवृत्ती, तसेच 10वी गुणवत्ता यादीमध्ये जे आलेले विद्यार्थी आहेत, आमच्या युवा मंच, महात्मा फुले युवा मंच असू द्या किंवा वाढदिवस समिती असू द्या, ह्या समितीच्या विनंतीला आपण मान देऊन आपण या ठिकाणी हजर झाला त्याबद्दल मी वैयक्तिक आपला आभारी आहे. आपलं आयुष्यामध्ये यापुढे असंच यश संपादन हो असे मी शुभेच्छा देतो सर्वांना. महात्मा फुले युवा मंच या सामाजिक संघटनेची स्थापना झाली. ह्या चौकामध्ये बोर्ड लावला गेला. सामाजिक उपक्रम त्यावेळेस एवढे नव्हते आमचे. गणपती मंडळाची स्थापना असू द्या. खरं तर महात्मा फुले युवा मंचाचा बेस जो आहे तो महात्मा फुले क्रिकेट क्लब, जलगिरी सरांना माहिती आहे. महात्मा फुले क्रिकेट क्लब म्हणून एक क्लब होता. ते महात्मा फुले क्रिकेट क्लबचा आनंदोत्सव साजरा करत करत महात्मा फुले युवा मंच स्थापन झाला 2004 साली. आता 20 वर्ष आपल्या युवा मंचाला झालेली आहेत. आता सर्व मान्यवरांनी सांगितलंय की अनिल भाऊ असा आहे, अनिल भाऊ तसा आहे, अनिल भाऊने हे केलं, अनिल भाऊने ते केलं. माझ्या दृष्टिकोनातनं माफी मागतो तुमची आणि मी समजतो की हे चुकीचं आहे. अनिल भाऊंना काहीच केलेलं नाही. जे माझे मार्गदर्शक मंडळी आहेत इथं बसलेले आहेत, जे मार्गदर्शक मंडळी आहेत आणि जे माझे सहकारी आहेत, जे काय केलं त्या लोकांनी केलेलं आहे. एक संघटनेने केलेलं आहे, जे महात्मा फुले युवा मंचने केलेलं आहे. सामाजिक काम करत असताना मला एक आवड आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची, आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना माझ्या आवडीला साथ देण्यासाठी महात्मा फुले युवा मंच माझ्या नेहमी पाठीशी असतो, याचा मला अभिमान आहे. त्यामुळं खरा याचा श्रेय आणि दावेदार आहे ते महात्मा फुले युवा मंच आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि कुठलेही सामाजिक उपक्रम करत असताना माझे जे सहकारी आहेत, कधी प्रेमानं, सगळ्याबरोबर प्रेमानं वागतो. माझा 5-7 वर्षापासूनचा आमचा युवा मंचाचा कार्यकर्ता असतो. त्याचं जयंती असू द्या किंवा सामाजिक उपक्रम असू द्या, तो लगेच त्याचं काम करत असतो, झाडायचं वगैरे येते. त्याला जे काम सांगितलेलं असतं तो करत असतो. त्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलापासून ते आमचे आता ज्येष्ठ कार्यकर्ते IT साहेब आहेत, अण्णा आहेत, युवा मंचाचे कार्यकर्ते म्हणायला हरकत नाही. हे लोक सुद्धा आपला त्यामध्ये भाग घेतात आणि कुठलाही सामाजिक उपक्रम जे आहे ते तडीच नेतात. ही प्रेरणा घेऊन समाजकारणामध्ये कार्य करत राहण्याची ऊर्जा आपल्याकडून मिळते. या मग सांगितल्याप्रमाणे 2004 साली स्थापना झाली युवा मंचाची. आता 20 वर्ष पूर्ण होतात. प्राथमिक स्वरूपात फक्त एक संघटना असंच एक वलय होतं आणि लग्नपत्रिकेमध्ये नाव टाकलं का आम्हाला भारी वाटायचं, महात्मा फुले युवा मंच. म्हणजे आता
ती त्यावेळेची स्टेप होती की आता टाकलंय नाव. मग आम्ही मंडळी जे आहे सगळे आम्ही युवा मंच ते लग्नातलं जे ह्याचा कार्यक्रम असायचा, जेवणावळीचा कार्यक्रम असायचा, त्याचं टेंडर आम्हीच घेतलेलं असायचं. कारण ते पूर्ण कार्य तडीस नेण्यास, समाजातला असू द्या किंवा कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याचं कार्य तडीस नेण्यास आमचा तानाजी बनसोडे आता आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. घरातलं दळण असू द्या, कांदा कोटायचा असू द्या, तो युवा मंचच्या खाली ते सुद्धा काम करत होता. म्हणजे युवा मंच आम्ही हा घरातनं सुरुवात केलेलं, प्रत्येकाच्या घरातनं समाजसेवा चालू केलेली. ही समाजसेवा आतापर्यंत इथंपर्यंत आलेली. आम्ही असं नाही की म्हणजे महात्मा फुले युवा मंचचे जे कार्यकर्ते आहेत ते असं आले आता सत्कार घेतला, पुढारी झाले, अशातला भाग नाही. तुमच्या घरातून आलेले कार्यकर्ते आहेत ते, तुमच्या घरात झाडलेले, लोटलेले, वाढू लागलेले ते कार्यकर्ते आहेत आणि तुमच्याच घरातले कार्यकर्ते आहेत ते. ह्या लोकांनी इथंपर्यंत ही संघटना आणलेली आहे. प्रथम आम्ही मला वाटतं गणपती मंडळ स्थापन केलं होतं. गणपती मंडळाचे उपक्रम घेत होतो. त्याच्यामध्ये माझे जोडीदार आणि मित्र विठ्ठल टाकळे गुरुजी आणि त्याची एक टीम होती. ती टीम एक सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या, असे हिरारेने चांगल्या प्रकारे साजरा करून गणपती मंडळाची स्थापना करून ते गणपती मंडळ प्रत्येक वर्षी साजरे करत होते. त्याच्यानंतर आमच्यामध्ये थोडं प्रगती होत गेली. सामाजिक उपक्रम राबवणे, आम्ही प्रथमतः गाव स्वच्छ अभियान राबवलं गेलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला महात्मा फुले तात्यासाहेब समजले आणि तात्यासाहेबांच्या बद्दल आमच्यामध्ये मला वाचन केल्यानंतर ज्यावेळेस आदर वाढला, त्यानंतर जर काम करायचं असेल आपल्याला तर तात्यासाहेबांचा आदर्श घेऊन, तात्यासाहेबांचं कार्य डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये प्रगती करणं किंवा प्रगतीला साथ देणं हे आपल्याला केलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती उत्सव मंडळ स्थापन करून त्यांच्या जयंती साजरी करण्याचा सुरू केला. त्या जयंती उत्सव साजरे करत असताना जयंती उत्सवामध्ये आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपलेली आहे. जसं ह्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे, तसं आम्ही प्रथमपासून जे गुणवंता येतात आलेले विद्यार्थी असू द्या किंवा हुशार विद्यार्थी असू द्या, यांना आम्ही सहकार्य पण करतो आणि सत्कारही करतो. त्यांच्या शालेय गोष्टी त्यांना देणे, काही विद्यार्थ्यांना पुस्तकं देणे, वर्षाला वह्या देणे, हे काम सुद्धा असतं. फक्त ते आम्ही काम पुढं का घेत नाही तर ते त्या विद्यार्थ्याला त्याची जाणीव होऊ नये की बाबा हे आपण कुणाकडे तरी घेतलेलं आहे त्याचं वगैरे, असं समोर कुणाच्या येऊ नये आणि उपकाराची ती नजर वाटू नये, अशा दृष्टिकोनातून आतापर्यंत जे विद्यार्थ्यासाठी काम केलेलं आहे, देण्याचं सत्कार समोर आहे, पण देण्याचं जे काम आहे ते आम्ही वैयक्तिक कार्यक्रम घेऊन देतो त्यांना. त्यानंतर महात्मा फुले युवा मंचच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तर अविरत जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं चालूच आहे. रक्तदान शिबिरच्या माध्यमातून जे आम्ही ज्या बँकेला ब्लड डोनेट करत असतो त्याच्या माध्यमातून वर्षाला आम्ही गोरगरीब जे पेशंट आहेत, आता हे गोष्टी कधी बोललो नाही पण त्या पेशंटला माहिती आहे की आम्ही वर्षभरामध्ये जवळजवळ त्या ब्लड बँकेने दिलेल्या पासच्या दुप्पट फ्री पास घेऊन त्या गोरगरीब पेशंटना आम्ही त्या ठिकाणी रक्त पुरवण्याचं काम करतो. आणि हे कोणामुळे शक्य होतं तर जे रक्तदाते आहेत ते आपल्या गावातील समाजातील असं नाही, आपल्या गावातील आहेत, गुंजेगावमधील आहेत, ममदाबादमधील येथील सुद्धा लोक आमच्या रक्तदान शिबिराला साथ देतात. या लोकांनी सर्व ते केल्यामुळं या लोकांनाही त्या गरीब लोकांना त्याचा फायदा भेटतो. दुसरी जी गोष्ट आहे, नेत्र तपासणी शिबिर घेतलेलं आहे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपणचा कार्यक्रमही घेतो आम्ही. आता जिमचाही आम्ही प्रयत्न केलता, जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी शारीरिक कसरतीसाठी एक सिंगल बार, डबल बार, गोळाफेक, रोप क्लाइम्बिंग वगैरे जे असं साहित्य ते साहित्य पुरवण्याचाही प्रयत्न केला. त्याचं नूतनीकरण करण्याचाही पुढचा दृष्टिकोन आहे. ज्यानंतर वाचनालय आता आपलं एक थोडं पडलेलं पुढचं पाऊल असं आहे की ध्येयक्रांती वाचनालय, स्पर्धा परीक्षा वाचनालय, याच्यामधून आपल्याला या पुढील पिढी घडवण्याचं एक केंद्र आपण या ठिकाणी स्थापन करतोय आणि तिथून ते पुढं घडवण्याची जबाबदारी आम्ही घेतोय सर्व युवा मंचचे कार्यकर्ते. या ठिकाणी वैयक्तिक जर बोलायचं असेल तर माझ्या मते मला कोतीपेक्षा किंवा माझ्या थोडं लायकीपेक्षा जास्त प्रेम गावकऱ्याकडून नेहमीच भेटतं. कारण असं समाजासाठी असू द्या किंवा गावकऱ्यासाठी असू द्या, अजूनही असं काय भरीव कामगिरी माझ्याकडून झालेली नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र या पुढील काळामध्ये
एका पिढीसाठी तर कुठंतरी माझा देह झिजला आणि माझा देह उपयोगी येईल याची मी तुम्हाला खात्री देतो. या पुढील काळामध्ये शैक्षणिक कामामध्येच सामाजिक काम करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. राजकीय पिंड काय माझा नाही, त्यामुळं बऱ्याच जणांनी माझ्याकडून अपेक्षाभंग झालेलाच आहे ऑलरेडी. त्यामुळं राजकीय पिंड मी काही जास्त सांभाळत नाही, त्याच्यावर जास्त बोलतही नाही. जो माझा सामाजिक पिंड आहे तो मला आयुष्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जपायचा आहे. आणि राजकीय बाबतीमध्ये जे काही तुमचे गैरसमज असतील, समज असतील, हे तुमच्यापाशी ठेवा. मी त्याच्याशी काही देणं घेणं नाही मला. दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण गेल्या वर्षीपासून माझा सत्कार सोहळा या ठिकाणी घेत आहे, कार्यक्रम घेत आहे. मला एक समाधान वाटतं की ठीक आहे, आता मला सार्वजनिक वाढदिवस वगैरे हा उपक्रम आवडत नाही किंवा मला पटत नाही, परंतु या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी आहेत या पुढच्या काळामध्ये महात्मा फुले युवा मंचाला माझी एक विनंती आहे की सार्वजनिक वाढदिवसाच्या ऐवजी जे आपण आता जसा ह्यांचा विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेतला त्याप्रमाणे अजूनही सामाजिक उपक्रम आपण घ्यावेत आणि वाढदिवसाच्या ऐवजी एक सामाजिक उपक्रमाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करू आपण. म्हणजे वृक्षारोपणचा वाढदिवस करू, त्या दिवशी आपण गाव स्वच्छता अभियान करू. हे त्या 2 तारखेलाच करावं असं काही नाही, त्याला तारीख कुठलीही ठेवू शकता तुम्ही. आणि ते एक आपला वर्षातला एक कार्यक्रम की तो कोणाचाही वाढदिवस नसेल किंवा आपला 1 जून चांगला आहे, सर्वांचा वाढदिवस आहे, त्या दिवशी सगळं आपला हा दिवस चांगला आहे, तर तसे कार्यक्रम घेऊया. आणि या ठिकाणी येऊन मला तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, सत्कार केला सोहळा. त्याच्यानंतर मध्ये हे विद्यार्थी इथं हजर झाले आणि मान्यवर तर आता इथं साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, अभिजित दादा असतील, आपले रोटरी क्लबचे करंडे सर असतील, त्यांचे सर्व टीम असेल, त्यानंतर बारसकर साहेब असतील. मी वैयक्तिक आपला ऋणी आहे की आपण या ठिकाणी येऊन मला तुमचे मार्गदर्शन आशीर्वाद दिलेला आहे. तसेच हा कार्यक्रम आवर्जून साजरा करून आणि माझ्यासाठी एक चांगलं हे तयार केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानणार नाही, पण मी आयुष्यभर महात्मा फुले युवा मंचाचा ऋणी राहील. धन्यवाद.